नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी बनवते वांगं आणि सुकटीची भाजी। तर त्यासाठी मी सुरुवातीला सुकट व्यवस्थित भाजून घेते। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी। तर चला सुरू करूया रेसिपी। तर सुरुवातीला मी सुकट व्यवस्थित भाजून घेते। पहिला आपल्याला स्वच्छ करायचे आहे आणि मग व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। जर आपण सुरुवातीला व्यवस्थित भाजून घेतली 2-3 मिनिटं तर याची चव अजून मस्त होते। अशा प्रकारे बघा मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे 2 ते 3 मिनिटं स्लो फ्लेमवरती। आता फ्लेम बंद करायचा आहे आणि यामध्ये पाणी घालून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे मी यामध्ये पाणी घातले आणि याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण याला धुणं एकदम गरजेचं आहे। जी पण यामध्ये माती घाण वगैरे असते ती सगळी निघून जाते। तर अशा प्रकारे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण याला फोडणी देऊया भाजीला। त्यासाठी मी 2 ते 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत असे बारीक। आता याने व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदे लाल होत नाहीत। कांदा व्यवस्थित लाल झाला की मगच आपण बाकीचे मसाले ॲड करणार आहोत। हे बघा कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि लालसुद्धा झालेला आहे। तर आता यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट 1 ते 1.5 चमचा। आणि यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट थोडी जास्त प्रमाणात वापरायची आहे, कारण आलं लसूणच्या पेस्टमुळे याची चव जास्ती चांगली वाढते, म्हणून आपल्याला जास्ती वापरायची आहे। आता बघा यामध्ये मी मसाले घालणार आहे। मसालेसुद्धा मी एकदम साधे आणि सोपे घालत आहे। ते यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर घातलेली आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट घालते। हा नुसता लाल तिखट मसाला नाही आहे, तर यामध्ये सर्व मसाले मिक्स आहेत। आता हा पण मी 1 चमचा घातलेला आहे। आता सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही अशी सुकट आणि वांग्याची भाजी बनवली तर तुम्हाला हमेशा याची चव आठवण राहील, एवढी मस्त लागते। आता यामध्ये मी बारीक कापलेले वांगं टाकलेलं आहे। वांगं घालून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण यामध्ये स्वच्छ केलेली सुकट घालणार आहोत आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या चॅनलवरती नुसती सुकटीची भाजी ही रेसिपी उपलब्ध आहे, तर चॅनलमध्ये एकदा जाऊन तुम्ही नक्की चेक करा। हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, नक्की एकदा बघून घ्या। हे बघा आता हे दोघांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये मी घालते टोमॅटो 1 आणि त्यानंतर कोथिंबीर घालते। 1 बारीक चिरलेला टोमॅटो मी यामध्ये वापरलेला आहे। कोथिंबीर आणि टोमॅटो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। बघा याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची जास्त काही मेहनत नाही आहे आणि एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। तर नक्की तुम्ही एकदा बनवून बघा। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते। याच्यामध्ये मेहनत कमी आहे आणि याची चव खूप अप्रतिम लागते। तुम्ही या टिफिनला देऊ शकता किंवा रेग्युलर आपल्या घरामध्ये सुद्धा खाण्यासाठी बनवू शकता किंवा गेस्ट आले तरी बनवू शकता। तर एवढी मस्त लागते ही भाजी, तर नक्की एकदा बनवून बघा। आता मी यावरती झाकण ठेवते आणि 1-5 मिनिटं याला स्लो फ्लेमवरती शिजून देते, जेणेकरून आपलं वांगं व्यवस्थित शिजलं जाईल। हे बघा 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी बघा किती मस्त शिजलेली आहे। तर यावरती मी कोथिंबीर घालते आणि याला सर्व्ह करते। हे बघा दिसायला किती मस्त दिसते, बघूनच तोंडाला पाणी सुटेल। प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।